तर 2012ला माझ्या माझ्या बाबतीत पोलीस पोलीस कंप्लेंट झालेली होती. म्हणजे गावात म्हणा, त्यानंतर तालुक्यात अशी चर्चा झाली, की चोरीची गाडी होती, याने गाडी चोरली होती बुवा. बरं. बदनामी झाली. बदनामी झाली एक्झॅक्टली. माझी बदनामी झाली, आई-वडिलांची बदनामी झाली आणि रात्रभर पोलीस स्टेशनला म्हणजे लॉकअपमध्ये असल्यामुळे मग त्यांना असं वाटायला लागलं, की नाही बाबा हा शहरात बिघडतोय मुलगा. मग ते मला खेड्यागावात म्हणजे माझ्या गावी घेऊन गेले प्रॉपर. रिकामा राहण्यापेक्षा मी दुसऱ्याच्या शेतात कामाला जायला लागलो. अच्छा. रोजंदारीवर. हं. डेली बेसिसवर कोणाच्याही शेतात एक आहे, आज याच्या अमुकच्या शेतात, उद्या दुसऱ्याच्या शेतात. तोपर्यंत मला माहित पण नाही, की पोलीस भरतीला हाईट किती लागते, पोलीस भरतीचा सिलेबस किती आहे. त्याच्या आधी कधीच विचारच केलेला काहीच नाही नाही. याचा. सांगितलं ना सर, मला गंधच नाही कसलाच. हं. म्हणजे वयाच्या 20-21 वर्षापर्यंत माझं एमच नाही काही. रीतीचे ट्रॅक्टर भरणे वगैरे, विहिरी खोदायचं पण काम केलेलं अरे आहे. बापरे. म्हणजे सगळेच कामं केलेले ऑलमोस्ट. हे सगळं गावाला माहिती आहे, पूर्ण गावाला. वडील ऑफ झाले माझे. अरे बापरे. वडील व्यसनाधीन होते खूप. वडील म्हणजे दारू खूप प्यायचे. त्याच्यामुळे त्यांचं लिव्हर डॅमेज झालेलं, वडील ऑफ झाले. ज्यावेळेस पोलीस झाले त्यावेळेस जी काही इमेज होती गावाकडे, आधी तुम्हाला लोकांनी नावं ठेवली होती वगैरे, त्या लोकांच्या काय रिॲक्शन? जुन्या काळी कसं ग्रामीण भागात थोडीफार शेती असली ना, तर एखादी व्यक्ती व्यसनाधीन झाला ना, तर तो शेती विकून व्यसन पूर्ण करायचा. बरोबर. पण माझ्या आईने कधीच शेती हलवू दिली नाही. लहानपणापासून वडिलांची दारू व्हायली. गावातील बी मुलं, लोक जे मोठे लोक आहेत ते म्हणायचे, की दारुड्याचा मुलगा आहे बुवा, हे पण त्याच्यातच जाणार. आमच्यामध्ये म्हणजे मुलांना नाही खेळू द्यायचे नाही. असे माणसं टॉन्ट मारायचे, की ज्यांची पात्रता नाहीये. म्हणजे फोटोग्राफर सुद्धा मला बोलला, की चोरचा पोलीस झाला म्हणून. लोकांनी ऍक्सेप्ट केलं, एक ज्याला चोर म्हटलं तो पोलीस झाला. येस येस.